नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया सुपरफास्ट 50. भारतातील सर्वात लांब डबल डेकर पुलाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रेल्वे आणि गाड्या दोन्ही एकाच वेळी या पुलावरून धावणार आहे. आसाममधील ब्रह्मपुत्र नदीवर हा पूल बांधण्यात आलाय. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा पूल आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मी पार्टीचा अध्यक्ष आहे आणि खासदार आमदार चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी पुन्हा दिल्लीत उपस्थित केलाय. पराभवाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने स्वीकारायला हवी, असंच गडकरींनी पुन्हा एकदा सूचित केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी अशाच प्रकारचं विधान केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींवर पुन्हा टीका केली आहे. मोदींनी कधीच चहा विकला नसल्याचं सिन्हा यांनी स्पष्ट केलं. माध्यमांचा वापर करून मोदी पंतप्रधान झाल्याची टीकाही त्यांनी तिरुवनंतपुरममधील मोदीवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सिन्हा बोलत होते. मोदींविरोधात महाआघाडीची तयारी सुरू असतानाच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या. राव यांनी कोलकातामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांना थोडा वेळ वाट पाहत चांगली बातमी मिळणार असल्याचं राव यांनी सांगितलं. रामजन्मभूमी बाबरी मशीद जमिनीच्या मालकी हक्क वादाशी संबंधित याचिकांवर सुप्रीम कोर्टात 4 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती SK कौल यांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे. प्रकरणाच्या सुनावणीसाठी 3 सदस्यीय खंडपीठाची स्थापना केली जाणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तुमच्या संगणकावर सरकारची नजर असणार आहेच, शिवाय आता तुमच्या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरकारचं लक्ष असणार आहे. त्यासाठी सरकार सूचना आणि माहिती अधिनियमाच्या कलम 79 नुसार अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. अधिनियम लागू झाल्यानंतर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, शेअरचॅट, गुगल, अमेझॉन आणि याहू सारख्या कंपन्यांना सरकारनं विचारलेली माहिती देणं बंधनकारक असणार आहे. वस्तू आणि सेवा करातील 28% कररचना लवकरच रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर 18 महिन्यानंतर अर्थमंत्र्यांनी भविष्यात ही कररचना पूर्णपणे संपवण्यात येणार असल्याचं म्हटलंय. आपल्या ब्लॉगद्वारे जेटलींनी याची माहिती दिली. 1 जानेवारी 2019 मध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. फक्त 21 दिवसात नोकरी मिळणार अशी ही योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते IIT भुवनेश्वरचं उद्घाटन केलं गेलं. यावेळी बोलताना मोदी यांनी ओडिसाच्या विकासासाठी 14,000 कोटींच्या पॅकेजची घोषणाही केली आणि ओडिसाला भारताच्या पेट्रोलचं हब बनवणार असल्याचंही ते म्हणाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाच्या नाण्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या अनेक्सी भवनात या नाण्याचं अनावरण करण्यात आलं. पत्नीसोबत घटस्फोटाच्या अर्जावरून चर्चेत राहिलेले बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव पुन्हा चर्चेत आले. यावेळी त्यांनी थेट पार्टी नेतृत्वाची संधी मिळाली तर मागे हटणार नसल्याचं सांगून टाकलं. पार्टी कार्यालयात येऊन तेजप्रताप यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच तेजस्वी यादव यांच्यासोबत मतभेद नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कमी युरिया असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारला युरिपाई देण्याची विनंती केली होती. मात्र दोन्ही राज्यात मुबलक प्रमाणात युरिया दिल्याची माहिती केंद्रानं दिली आहे. तसेच पुरेसा युरियाचा साठा असल्याचंही केंद्रानं स्पष्ट केलंय. सरकार बदलल्यानंतर केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांना युरिया देणं बंद केल्याची चर्चा होती. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पुरेसा युरिया मिळत नाहीये. युरिया मिळावा यासाठी सरकारी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या प्रचंड रांगा लागतात. मोठी गर्दी झाल्यानं पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागतोय. मोठ्या प्रमाणात युरियाची कमतरता असल्याची इथे माहिती मिळते. पाऊस आणि छोट्या बाजारपेठा या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. शेतीची समस्या ही आर्थिक स्वरूपाची. शेतकऱ्यांना कर्ज फेडणं अशक्य होतं तेव्हाच कर्जमाफी करायला हवी होती, असा सल्ला हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांनी राज्यकर्त्यांना दिला. कर्जमाफी कृषी धोरण होऊ देऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. पश्चिम बंगाल सरकारविरोधात भाजप आक्रमक झाली. कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचं कारण देत भाजपनं लॉ व्हायोलेशन आंदोलन सुरू केलं. मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात भाजपचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बहुचर्चित शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशावरून वातावरण पुन्हा तापलं. शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी रविवारी काही महिलांनी प्रयत्न केला होता.
त्यानंतर मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर काल पुन्हा 2 महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मंदिराच्या परिसरात अडवण्यात आले. पोलिसांनी प्रवेश करणाऱ्या या महिलांना ताब्यात घेतलं. जम्मू काश्मीरमधील कारगिल इथं दूरदर्शन केंद्राला भीषण आग लागली. आगीत दूरदर्शनची एक इमारत जळून खाक झाली आहे. इमारतीतील साहित्य जळून खाक झाले. आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. गुजरातमधील वडोदऱ्यात ओएनजीसीच्या विहिरीला आग लागली आहे. तेल काढण्याचं काम सुरू असताना विहिरीला आग लागली आहे. सर्वत्र आगीचा तांडव पाहायला मिळतोय. आगीमुळे परिसर जळून खाक झालाय. आगीनंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बस डेपोत बस प्लॅटफॉर्मवर लावत असताना बस खाली चिरडून 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय. चालक बस प्लॅटफॉर्मवर लावत असताना त्यांना प्रवासी मागे उभे असल्याचं दिसलं नाही आणि प्रवासी बस खाली आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करतात. काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन. नंदनवनाचं वैभव असलेलं दल सरोवर प्रचंड थंडीमुळे गोठलंय. पाण्याचं बर्फात रूपांतर झालंय. श्रीनगरमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद झाली. श्रीनगरचा पारा 6 अंशांवर घसरलाय. दिल्लीत सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीचा पारा घसरलाय तर दिल्लीचं दिवसाचं तापमान 12 अंशापर्यंत आहे. त्यामुळे दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्लीची हवा प्रदूषित झाल्यानं दिल्लीकरांचं आरोग्य धोक्यात आलंय. दिवसेंदिवस दिल्लीतील हवा प्रदूषित होते. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं दिल्लीकरांना केलंय. बँकांकडून कर्ज घेऊन कर्ज न फेडणाऱ्या लोकांना आता चाप बसणार आहे. तशा कर्ज बुडव्या लोकांची यादी तयार करण्याचं काम आरबीआयनं हाती घेतलंय. त्यासाठी पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री तयार करण्यात आली आहे. आयडी कंपन्यांची निवड करून यादी तयार करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयानं शरीफ यांना सुनावली आहे. चाबार बंदरावर भारताला मोठं यश मिळालंय. भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्या त्रिसदस्यीय बैठकीत व्यापारावर सहमती झाली आहे. तिन्ही देशातील प्रतिनिधींनी एकमेकांच्या देशात व्यापार समझोत्यावर सहमती दर्शवली. भारतानं चाबहारमध्ये कार्यालय उघडले. 26 फेब्रुवारी 2019 साली चाबहारमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईद आता पेपरमध्ये लेख लिहून भारताविरोधात गरळ ओकत असल्याचं समोर आलंय. उर्दू डेली या वर्तमानपत्रात हाफिज सईद कॉलम लिहित असल्याचं समोर आलंय. बांगलादेश निर्मितीत भारताचा मोठा हात असल्याचंही त्यानं कॉलममधून लिहिलंय. अमेरिकेतील 30 वर्ष जुनं चर्च आता मंदिर होणार आहे. अहमदाबादमधील स्वामीनारायण गडी संस्थेनं अमेरिकेतील जुनं चर्च खरेदी केलंय. लवकरच आता या चर्चचं रूपांतर स्वामीनारायण मंदिरात केलं जाणार आहे. अमेरिकेतील वर्जिनिया पोर्ट हाऊसमध्ये याचं आता हिंदू मंदिर होणार आहे. अमेरिकेतील 6वं आणि जगातील 9वं चर्च ज्याला मंदिरामध्ये परिवर्तित केलं जाणार आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भाषणादरम्यान एक सैनिक भोवळ येऊन पडला. मध्य आफ्रिकेत तैनात असलेल्या फ्रेंच सैनिकांच्या कार्यक्रमात ही घटना घडली. सैनिकाला भोवळ येताच मॅक्रॉन यांनी सैनिकाजवळ जाऊन त्याच्या तब्येतीची चौकशी केली. बेंगळुरात मध्यरात्रीनंतर क्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आलं. शेकडो ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जमा झाले. यावेळी त्यांनी प्रार्थना करून क्रिसमस साजरा केला. दिल्लीतही क्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. मध्यरात्री क्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चमध्ये यावेळी शेकडो ख्रिस्ती बांधवांनी येशूची प्रार्थना केली आहे. यावेळी सर्वांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना येशूकडे करण्यात आली. हैदराबादेतही क्रिसमस साजरा करण्यात आलाय. ख्रिस्ती धर्मगुरूंनी चर्चमध्ये यावेळी प्रार्थना म्हटली. तसेच सर्वांनी एकत्र येत प्रार्थनाही केली. चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील माहीम चर्चमध्ये मध्यरात्री येशूचा जन्म सोहळा क्रिसमस साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्री चर्चमध्ये येऊन प्रार्थना केली. तसेच चर्चला आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.